नमस्कार. चला तर आज बनवूया मुगाची उसळ. सगळ्यांना आवडणारी मस्त रसरशीत भाजी असतो. तर आपण मूग कसं ओळखायचं नवीन आणि जुने, तर हे बघा, हे हिरवेगार जो असतात ना ते आपलं नवीन मूग असतं, म्हणजे या वर्षीचा मूग आहे. आणि मागच्या वर्षीचे पण मूग आहेत, हे अशा प्रकारे असतात. कडधान्य आणि डाळ मी दरवर्षी थोडं जास्तच घेऊन थोडं उन्हामध्ये घालून, कीड लागू नये म्हणून थोडीशी बोरिक पावडर किंवा काहीतरी औषधं मिळतात ते घालून छान ठेवतो. अशा प्रकारे आपण घेऊन ठेवले की दर महिन्याला घ्यायचं, किटकिट संपतो आणि पैसे पण वाचतो. तर आहे ना बचत योजना. तर चला भाजी कसं करायचं बघूया. तर रात्रभर मूग थोडे पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं, तर सकाळी 1 किंवा 2 शिट्टीमध्ये छान शिजतो. एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले, मग त्याच्यामध्ये राई, जिरा, कढीपत्ता, बारीक चिरलेले कांदे घालून छान मस्त असे परतून घ्यायचं. कांदे थोडं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये हळद, कांदा लसूण मसाला, कलर छान येण्यासाठी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे, थोडीशी हिंग, चिमूटभर साखर आणि थोडीशी मीठ घालून छान असे परतून घेतले आहे. कडधान्याची उसळ आणि भाजी करण्याआधी 7-8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये थोडीशी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची. भिजलेले कडधान्य शिजायला पण छान शिजतात आणि लवकर 1 किंवा 2 शिट्ट्यामध्ये शिजून येतात. इकडे बघू शकता मूग छान शिजले आहे. त्याच्या अनेक प्रकारचे आपण भाजी करून घेऊ शकतो. मुगाची उसळ असू दे किंवा मुगाचे टूरण भाजी असू दे, कुठलीही असे दे, सगळ्यांना आवडणारी आणि चांगली मस्त रसरशीत आपली भाजी तयार होतो. आणि वजन कमी करणाऱ्यांना पण हा मूग डाळ आणि मूग दोन्ही फायदेशीर ठरतात. तिखट मीठ सगळं घालून छान असे परतून घेतले आणि शिजवलेले मूग त्याच्यामध्ये घालून थोडीशी छान असे परतून घेतले. थोडीशी पाणी घालून घेतले. मग त्याच्यामधले गरम मसाला, धने, जिरा पावडर थोडं घालून छान असे परतून घ्यायचा. मग वरून कोथिंबीर घालून सजवून घ्यायचा. आणि हा चपाती, भातासोबत किंवा भाकरीसोबत पण खूप छान लागतो. आमच्या घरात तर सगळ्यांना आवडता उसळ आहे. आपल्या आवडीने ओले खोबरे किंवा सुकं खोबरं घालून घ्यायचं. तर माझ्याकडे नव्हतं, फक्त तीळ घालून घेतले आहे. चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.